तर आज आपण स्टार्ट करणार आहे नीट आणि JEEचं पहिलं चॅप्टर, ज्याला काही नोट्समध्ये युनिट अँड डायमेन्शन सुद्धा म्हणतात किंवा युनिट अँड मेजरमेंट सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली डायमेन्शन ॲनालिसिस, फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी हे आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. तर सुरुवातीला आपण बघूया व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आपण बघूया व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी, जी क्वांटिटी आपण नंबरमध्ये मोजू शकतो त्या क्वांटिटीला आपण काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. एक उदाहरण घेऊया. जसं फॉर एक्झाम्पल इमोशनल गोष्टी ज्या असतात, फॉर एक्झाम्पल आनंद असेल किंवा आपल्याला काही लागलं असेल तर दुःख असेल, ठीक आहे ना, वेदना असतील, हे आपण नंबरमध्ये मोजू शकतो का? फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही सायकल चालवत आहात, तुम्ही आणि तुमचा मित्र वगैरे, ठीक आहे ना, फ्रेंड्स सायकल चालवत आहात. सायकल चालवत असताना जर मित्राच्या सायकलचं टायर जर फुटलं तर तो होणारा जो आनंद आहे तो तुम्ही नंबरमध्ये मोजू शकता का? तो 2 किलो आनंद झाला मला. ठीक आहे. किंवा तुम्हाला पेपरमध्ये कमी मार्क मिळाले आणि तुम्ही घरी आला, बरोबर आहे, तर पॅरेंट्स जे तुम्हाला बोलतात तो जो येणारा राग असतो किंवा होणारं दुःख असतो हे तुम्ही मोजू शकता का नंबरमध्ये? नाही, आज मला 2 किलो आनंद झाला, नाही यार 2 मीटर दुःख झालं, असं आपण मोजू शकत नाही. ठीक आहे. ह्या ज्या क्वांटिटीज आहेत त्यांना म्हणतात नॉन फिजिकल क्वांटिटी. पण ज्या क्वांटिटी आपण नंबरमध्ये मोजू शकतो त्यांना म्हणणार आपण फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. फिजिकल क्वांटिटी याचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे. एक म्हणजे बेसिक फिजिकल क्वांटिटी आणि दुसरे आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? जे आपण नंबरमध्ये मोजू शकतो. ठीक आहे ना. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इन नंबर, इट इज नोन ॲज फिजिकल क्वांटिटी. त्याचे 2 प्रकार, बेसिक फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता बेसिक याच्या नावामध्येच आपल्याला दिसत आहे बेसिक, बरोबर आहे. बेसिक म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या कोणत्या वेगवेगळ्या क्वांटिटीवर डिपेंड्स नाही आहेत किंवा त्यामध्ये त्या एक्सप्रेस करता येत नाही. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया फर्स्ट मास, ठीक आहे, किंवा टाइम किंवा लेंथ. ठीक आहे. पण ह्या ज्या क्वांटिटीज आहेत एकमेकांमध्ये एक्सप्रेस करता येत नाही किंवा एकमेकांवर डिपेंड सुद्धा नाही आहे. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल जसं 1 किलो वजन हे तुम्ही टाइम मध्ये कन्व्हर्ट करू शकता का? किंवा टाइम जो असेल, ठीक आहे ना, 2 तास, 3 तास, 2 मिनिट, 3 सेकंद, ठीक आहे, जे काय असतील तुम्ही किलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करू शकता का? नाही करू शकत. ठीक आहे. तर अशा ह्या फिजिकल क्वांटिटी की ज्या एकमेकांमध्ये एक्सप्रेस करता येत नाही किंवा एकमेकांवर डिपेंड्स नाही आहेत, अशा क्वांटिटीना, अशा फिजिकल क्वांटिटीना आपण म्हणणार बेसिक फिजिकल क्वांटिटी. अशा एकूण 7 बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहेत. कोणकोणत्या ते आपण बघूया. पहिले तर आपण बघितलं मास, टाइम आणि लेंथ. फोर्थ टेम्परेचर. ठीक आहे. फिफ्थ जे आहे ते आहे करंट. 6 जे आहे अमाऊंट ऑफ किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि 7 जे आहे ते आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता ह्या जर क्वांटिटीज असतील आणि ज्या आपण नंबरमध्ये मोजू शकतो तर याचे काहीतरी युनिट सुद्धा असतील. ठीक आहे. तर मास आपण मोजणार केजी मध्ये, किलोग्राम मध्ये. टाइम आपण मोजणार सेकंड मध्ये. आता तुम्ही विचारणार सर आपण मास तर ग्रॅम मध्ये पण मोजू शकतो, क्विंटल मध्ये, टन मध्ये पण मोजू शकतो. तर ते मोजण्याचं एक विशिष्ट पद्धत आहे, ते आपण समोर बघणार आहे. ठीक आहे. तर मास किलोग्राम मध्ये, टाइम सेकंड मध्ये. इथे सुद्धा कन्फ्यूज होऊ नका की आपण टाइम मिनिट मध्ये किंवा तास मध्ये म्हणजे अवर मध्ये मोजू शकतो, पण सेकंदच का घ्यायचं? तर हे पुढे आपल्याला ज्यावेळेस आपण सिस्टीम ऑफ युनिट्स ही टर्म आपण शिकणार त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. नंतर लेंथ जी आहे ती घेणार आपण मीटर मध्ये. टेम्परेचर जे आहे तर टेम्परेचर आपण 3 प्रकारे मोजू शकतो, डिग्री फॅरनहाइट, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री केल्विन. सो इन सायंटिफिक रिझन किंवा सायंटिफिक फील्डमध्ये आपण जे टेम्परेचर आहे ते डिग्री केल्विन मध्ये मोजत असतो. ठीक आहे. नंतर आहे करंट मोजणार आपण एम्पियर मध्ये. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. व्हॉट इज द ल्युमिनस इंटेन्सिटी? तर जी लाईट असणार, बरोबर आहे, बल्ब असेल, ट्यूबलाईट असेल, ठीक आहे, किंवा सूर्यापासून येणारी जी लाईट असेल त्याची इंटेन्सिटी मोजण्याचं जे परिमाण आहे त्याला आपण काय म्हणणार, ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याचं युनिट आहे कॅन्डेला. ठीक आहे. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी वापरतात मोल.
ठीक आहे. हा शब्द तुम्ही केमिस्ट्रीमध्ये खूप वेळा ऐकता, फिजिक्समध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. पहा आता इथे दोन ठिकाणी पहा, हे सुद्धा मास आहे जे सबस्टन्स मधलं अमाऊंट मोजते आणि हे सुद्धा अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. पण या दोन वेगवेगळ्या क्वांटिटी अशा वेगवेगळ्या का दिलेल्या आहेत? ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि मास हे सुद्धा एक प्रकारचं अमाऊंट ऑफ सबस्टन्सच असते. पण ह्या क्वांटिटी वेगवेगळ्या का दिलेल्या आहेत? ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, ज्या क्वांटिटी किंवा जी फिजिकल क्वांटिटी आपण फिजिकली मोजू शकतो, म्हणजे ज्याचं वजन आपण फिजिकली घेऊ शकतो, जसं एखादी वस्तू असेल, ठीक आहे, किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर आपण समजा काही वस्तू आणणार तर फिजिकली आपण वजन घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपण वापरणार किलोग्रॅम. बरं. पण जर ऑटोमिक लेवलवरचं जर म्हटलं, जसं फॉर एक्झाम्पल कार्बन असेल, कार्बन कंपाऊंड्स असतील, ठीक आहे ना, त्यांचं वजन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण फिजिकली घेऊ शकतो का? घेऊ शकतो का? नाही घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण वापरणार अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. तर तुमच्या हे लक्षात आले असेल की बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहेत, एकूण 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि ह्या क्वांटिटीज एकमेकांवर डिपेंड्स नाही आहेत किंवा एकमेकांमध्ये एक्सप्रेस करता येत नाही. दुसऱ्या क्वांटिटी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. त्याच्या शब्दामध्येच आहे डिराइव्ड म्हणजे काय? अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या बेसिक फिजिकल क्वांटिटी पासून डिराइव्ड केलेल्या आहेत किंवा यांच्यावर डिपेंड्स आहेत किंवा एकमेकांवर डिपेंड्स आहेत. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल एक घेऊया आपण व्हेलॉसिटी. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे ना. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट इज अ लेंथ, टाइम इज अ टाइम. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी आहे ही लेंथ आणि टाइमवर डिपेंड आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आणखी घेऊया ऍक्सेलरेशन. ठीक आहे. ऍक्सेलरेशन इज चेंज इन velocity upon change in time. So acceleration हे सुद्धा velocity या फिजिकल क्वांटिटीवर आणि टाइमवर डिपेंड्स आहे. बरोबर आहे. तसंच ऍक्सेलरेशन जशी व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे तर हे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण डिस्प्लेसमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतो का? डेफिनेटली. पहा इथे जर मी इथे व्हेलॉसिटीच्या जागी, ठीक आहे ना, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जर घेतला तर फॉर्म्युला लास्ट काय येईल? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे, ज्या क्वांटिटी आपण नंबरमध्ये मोजू शकतो त्यांना म्हणणार आपण फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार, एक बेसिक फिजिकल क्वांटिटी, एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. बेसिक फिजिकल क्वांटिटी एकूण 7 प्रकारचे आहेत. ह्या फिजिकल क्वांटिटी कोणावर डिपेंड सुद्धा नाही आहेत, एकमेकांमध्ये एक्सप्रेस सुद्धा करता येत नाही. तर ह्या 7 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी तुमच्याकडे आहेत. बरोबर आहे. नंतर आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या बेसिकवर डिपेंड्स आहेत किंवा एकमेकांमध्ये एक्सप्रेस करता येतील. बरोबर. अशा खूप साऱ्या आहेत. पहा बेसिक फक्त 7 आहेत. बरोबर आहे. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी खूप साऱ्या आहेत. आपण बेसिक फॉर्म्युले जरी बघितलेत ना तरी 110 120 पर्यंत बेसिक, खूप बेसिक, एकदम कमीत कमी फॉर्म्युले तरी ते तिथपर्यंत जातील, हमखास जातील 150 फॉर्म्युल्यांपर्यंत डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर प्रत्येक फॉर्म्युला इथे घेणे पॉसिबल नाहीये किंवा प्रत्येक फॉर्म्युला आताच घ्यायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. ठीक आहे. जसं जसं चॅप्टर समोर जाईल, जसे जसे नवीन चॅप्टर्स येतील त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म्युले जे आहेत ते तुमच्या लक्षात येतील, तुम्हाला समजतील. तर अशा प्रकारे आपण हा पहिला पार्ट बघितलेला. ठीक आहे. आता जसं इथे आपण एक कन्फ्युजन होतं आपलं की हा जो मास आहे हा ग्रॅममध्ये का नाही मोजायचा किंवा टाइम जो आहे तो सेकंडमध्येच का मोजायचा, मिनिटमध्ये का नाही मोजायचा? तर हे सगळे मोजण्यासाठी काहीतरी स्पेशल एक परफेक्ट अशी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे. एक उदाहरण घेऊया. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काहीतरी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, काहीतरी औषध बनवायची आहे. ठीक आहे ना. त्या औषधीमध्ये आपण परिमाण जे घातलेलं आहे, ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे ना. आपण या साईडला म्हटलं की आपण त्यामध्ये 1 चमचा काहीतरी आपण केमिकल टाकलेलं. बरोबर आहे. तीच पद्धत जर दुसऱ्या देशामध्ये जर गेली आणि तिथे जर त्यांनी 1 चमचा, आपण म्हटला 1 चमचा पोह्याचा आणि त्यांनी 1 चमचा म्हटलं भाजीचा, चालेल का? नाही चालणार. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल जस्ट एक उदाहरण घेतलं आपण की परिमाण जर सगळ्या ठिकाणी सारखे असतील तर हे जे एक्सपेरिमेंट आहे किंवा कोणकोणते वेगवेगळे शोध आहेत, इनोव्हेशन्स आहेत, ते परफेक्टली होऊ शकतील, सगळ्यांच्या कामी पडतील. आलं लक्षात? ठीक आहे. तर हे सर्व क्वांटिटी मोजण्यासाठी सर्व सायंटिस्टने 3 प्रकारच्या, मेनली 3 प्रकारच्या, चौथी पण एक सिस्टीम आहे पण ती सध्या आपण वापरत नाही, मेनली 3 प्रकारच्या सिस्टम्स डेव्हलप केलेल्या आहेत. कोणकोणत्या ते आपण पाहू.
त्यांना नाव दिलं त्यांनी मेजरमेंट सिस्टीम्स. ठीक आहे, पहा ठीक आहे, इट इज अ मेजरमेंट सिस्टीम्स. मेजरमेंट सिस्टीम्स. ठीक आहे, तर शॉर्ट मध्ये आपण घेऊया. ठीक आहे, पहा पहिली मेजरमेंट सिस्टीम आहे MKS. बरोबर आहे. आता मेनली आपण ज्याही फॉर्म्युले आपण बघणार तर त्यामध्ये आपण आपल्याला असं लक्षात येईल की मास, लेंथ आणि टाइम ह्या क्वांटिटी खूप वेळा रिपीट झालेल्या. ठीक आहे, तर पहा मास, लेंथ आणि टाइम. बरोबर आहे. सो व्हॉट इज द MKS सिस्टीम? इट इज मीटर, म्हणजे मास आपण मोजणार मीटर मध्ये. या सिस्टीम मध्ये मास मोजायचं असेल तर सॉरी इथे आपण ठीक आहे लेंथ होतो वयामानानुसार बोललेला. ठीक आहे, ठीक आहे बघा. तर इथे मास तर MKS सिस्टीम मध्ये लेंथ मोजणार आपण मीटर मध्ये, मास मोजणार किलोग्रॅम मध्ये आणि टाइम मोजणार सेकंड मध्ये. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे CGS. लेंथ मोजणार आपण सेंटीमीटर मध्ये, मास मोजणार आपण ग्रॅम मध्ये, ठीक आहे, आणि टाइम मोजणार आपण सेकंड मध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. तिसरी पद्धत, ही दुसरी पद्धत आपण घेऊया. तर तिसरी पद्धत SI सिस्टीम. आता ही जी SI सिस्टीम आहे ही सिस्टीम आणि MKS सिस्टीम सेम आहे. काही ठिकाणी त्याला MKS सिस्टीम म्हणतात, काही ठिकाणी त्याला SI सिस्टीम म्हणतात. यांच्यामध्ये काय वेगळेपणा आहे हे आपण पुढे बघू. पहा, तर SI सिस्टीम मध्ये सुद्धा लेंथ मोजणार मीटर मध्ये, मास मोजणार किलोग्रॅम मध्ये आणि टाइम मोजणार सेकंड मध्ये. आता चौथी जी पद्धत आहे ती सहसा आपण वापरत नाही. ती जुनी पद्धत आहे, जुन्या काळी वापरायची. ठीक आहे, सध्या आपण ती पद्धत म्हणजे सायंटिफिक रिझनसाठी, सायंटिफिक इनोव्हेशनसाठी आपण ती वापरत नाही. ती आहे FPS, फूट, पाऊंड आणि सेकंड. फूट, पाऊंड अँड सेकंड. तर ही चौथी पद्धत जी आहे ती आपण काही वापरत नाही. या तीनच सिस्टम आपण खूप वेळा वापरणार. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं नीट JEEच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एक प्रश्न आलेला आहे पहा की MKS सिस्टीम आणि SI सिस्टीम मध्ये फरक काय आहे तो आधी आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर MKS मास सॉरी लेंथ, मास आणि टाइम. सो MKS सिस्टीम मध्ये आपण फक्त तीनच क्वांटिटीज मोजू शकतो. SI सिस्टीम मध्ये सर्वच्या सर्व बेसिक डिराइव्ड सगळ्या क्वांटिटी आपण मोजू शकतो. ही हा जो डिफरन्स आहे हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या की MKS सिस्टीम मध्ये आपण फक्त तीनच क्वांटिटी मोजू शकतो, लेंथ, मास अँड टाइम. पण SI सिस्टीम मध्ये आपण सर्व बेसिक डिराइव्ड सगळ्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो. आलं लक्षात. आणखी दुसरा आहे सगळ्यात महत्वाचा, अशी कोणती फिजिकल क्वांटिटी आहे की जी मेजरमेंट सिस्टीमवर डिपेंड्स नाही. असा प्रश्न आलेला आहे की विच फिजिकल क्वांटिटी डज नॉट डिपेंड्स ऑन मेजरमेंट सिस्टीम. सो इट इज अ टाइम. पहा मेजरमेंट सिस्टीम जरी चेंज झाल्या, ठीक आहे ना, तरी टाइमचं युनिट हे चेंज नाही आहे. सेकंद सेकंद सेकंद. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. पहिली गोष्ट MKS सिस्टीम मध्ये फक्त आपण तीनच क्वांटिटी मोजू शकतो, SI सिस्टीम मध्ये सर्व क्वांटिटी मोजू शकतो. म्हणून तुम्हाला नेहमी एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला येत असेल तर असं लिहितात इन SI सिस्टीम. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट की टाइमचं जी युनिट आहे ही फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट सिस्टीमवर डिपेंड्स. ठीक आहे. चला आता यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा पार्ट. ठीक आहे, तो म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. त्यानंतरचा महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिस. आता व्हॉट इज डायमेन्शनल अनालिसिस? सिंपल सरळ शब्दामध्ये तुम्हाला दिलेली फिजिकल क्वांटिटी ही बेसिक फिजिकल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये एक्सप्रेस करणे, याला म्हणायचं डायमेन्शनल अनालिसिस. आलं लक्षात. पुन्हा एकदा सांगतो, व्हॉट इज द डायमेन्शनल अनालिसिस? तुम्हाला दिलेली फिजिकल क्वांटिटी ही बेसिक फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करणे, याला म्हणायचं डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊन बघू, जसं व्हेलॉसिटी.
काय फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. तर आपण आता या साईडला आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की जर समजा फॉर एक्झाम्पल लेंथ असेल तर त्यासाठी काय घेणार आपण? कॅपिटल एल घेऊया. मास जर असेल त्यासाठी कॅपिटल एम घेऊया. टाइम जर असेल तर त्यासाठी आपण एस घेऊया. ठीक आहे. सध्या तरी एवढेच क्वांटिटी आपण त्यामध्ये घेऊ. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्प्लेसमेंट इट इज अ लेंथ, त्यासाठी आपण घेऊया एल. टाइम साठी आपण घेऊया टी. ठीक आहे. हा टाइम जर मी वर जर घेतला तर काय होईल? एल ची पॉवर किती आहे? 1. टी ची पॉवर किती आहे? 1. टी जर मी वर घेतला तर काय येईल? टी मायनस 1. याच्यामध्ये मास आहे का? मग जर मला लिहायचं असेल मास तर मी असं लिहू शकतो का? L1 M0 T मायनस 1 असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, मी व्हेलॉसिटीला या बेसिक फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरमध्ये अशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे. तर याला म्हणतात व्हेलॉसिटीचं डायमेन्शन किंवा डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. समजलं? पुन्हा हे घेऊया आपण. हा ऍक्सिलरेशन. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. व्हेलॉसिटी, ठीक आहे, आपण असं घेऊया, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? पुन्हा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डिवाइडेड बाय टाइम. ठीक आहे. सो काय होईल? हा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. बरोबर आहे. पुन्हा डिस्प्लेसमेंट साठी लेंथ आहे तर काय वापरणार आपण? कॅपिटल एल. ठीक आहे. आणि टाइम आहे आणि टाइमचा स्क्वेअर आहे, याची पॉवर 1 याची पॉवर 2. हा जर वर गेला तर L1 मास आहे का? नाही. टाइम आहे का? हो. किती आहे पण? -2. सो ऍक्सिलरेशनचं डायमेन्शन काय आहे? L रेस टू पॉवर 1, M रेस टू पॉवर 0 आणि T रेस टू पॉवर -2. सो ऍक्सिलरेशनचं हे झालं डायमेन्शन. अशा खूप साऱ्या क्वांटिटी आहेत. महत्वाच्या ज्या क्वांटिटी आहेत त्याचं आपण डायमेन्शन घेऊया. ठीक आहे. हा आता यामध्ये तुम्ही इथे व्हेलॉसिटीचं डायरेक्टली हे डायमेन्शन इथे पुटअप करून तुम्ही फॉर्म्युला हा शोधू शकले असता. बरोबर. पण आपण असं कन्सिडर करू की आपल्याला डायमेन्शन पाठ नाही आहे, कारण हे पाठ करणे खूप किचकट आहे. तर मी ज्या क्वांटिटी तुम्हाला सांगेल की या क्वांटिटीचं डायमेन्शन लक्षात असू द्या, त्याच क्वांटिटीचं डायमेन्शन तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सगळ्याच क्वांटिटीचं डायमेन्शन लक्षात ठेवू शकणार नाही. ठीक आहे. चल, फक्त तुम्हाला यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवण्याची आवश्यकता म्हणजे फॉर्म्युले. ठीक आहे. आता पुन्हा सांगतो मी, यामध्ये काही फॉर्म्युले असे येतील की जे तुम्ही आतापर्यंत ऐकलेले नाही. ठीक आहे. तर घाबरून जाण्याचं कारण नाही. हळूहळू चॅप्टर्स किंवा सिलेबस पुढे जाईल त्यावेळेस तुमच्या ते जे फॉर्म्युले आहेत तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ आपण फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, मास इंटू एक्सिलरेशन. करेक्ट. मास इंटू एक्सिलरेशन. बरोबर आहे. पुन्हा आपण कन्सिडर करूया की आपल्याला ऍक्सिलरेशनचं डायमेन्शन पार्ट नाही, आपण त्याचे फॉर्म्युले पुटअप करू, आपण काढूया. ठीक आहे. मास साठी काय वापरणार आपण? एम आणि किती वेळ आहे? 1 म्हणून फॉर्म्युला आपण हा घेऊ. ऍक्सिलरेशन साठी पुन्हा व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येईल? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. पुन्हा जर हा सॉल्व्ह केला तर काय येईल? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. पण डिस्प्लेसमेंट साठी काय वापरणार आपण? ठीक आहे. मी इथे वापरलं डिस्प्लेसमेंट टाइम इथे स्क्वेअर. सो काय येईल? M1 इंटू डिस्प्लेसमेंट साठी L1 आणि टाइम साठी T2. टी जर वर गेला तर काय येईल? L1 M1 T -2. सो फोर्सचं डायमेन्शन काय येईल? L1 M1 T -2. ठीक आहे. आता लक्षात घ्या, फोर्सचं हे डायमेन्शन तुम्ही पाठ करून ठेवावं. ठीक आहे. का? कारण की हे डायमेन्शन आपल्याला खूप ठिकाणी कमी पडलं आहे. पुन्हा लक्षात द्या, फोर्सचं डायमेन्शन काय आहे? L1 M1 T -2 1 1 -2. हा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ही जे लेंथ मास जे आहे यांची पोझिशन बदलू शकता. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही असं जरी लिहिलं की M1 L1 T -2 किंवा T, ठीक आहे ना, अशा प्रकारे जरी लिहिलं, ठीक आहे, तरी हे काही चुकीचं नाहीये. पण एक सिंपल याच्यामध्ये लेंथ मास अँड टाइम असं आपण त्यामध्ये लिहू. ठीक आहे. आलं लक्षात? पुढे आणखी घेऊया आपण. पुढची क्वांटिटी घेऊ आपण वर्क डन. वर्क डन
व्हॉट इज फॉर्म्युला फॉर वर्क डन? वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन करेक्ट L1 M1 T minus 2 इंटू डिस्प्लेसमेंट लेंथ L1. तो सॉल्व केल्यानंतर L1 M1 सॉरी L2 M1 T minus 2. ठीक आहे. नेक्स्ट आपण घेऊया मोमेंटम. व्हॉट इज मोमेंटम? व्हॉट इज द मोमेंटम? फोर्स इंटू नाही velocity into mass. What is momentum? Velocity into mass. So velocity चं डायमेन्शन तुम्ही सांगू शकता का? करेक्ट L1 M0 T minus 1. ठीक आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असेल कसं काय डायरेक्टली आला सॉल्व्ह करून बघूया आपण. काय येईल? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट साठी L1 मास 0 आहे, टाइम वर T minus 1 इंटू मास साठी 1. सो L1 M1 T minus दिस इज मोमेंटम. ठीक आहे. मोमेंटमला आपण P लिहितो, वर्क डनला कॅपिटल. ठीक आहे. तर अशा खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत. मी सांगितलं की बेसिक एकदम कमीत कमी क्वांटिटीज जरी आपण बघण्याचा प्रयत्न केला तरी 150 पर्यंत हमखास त्या क्वांटिटी जातो. मी कमीत कमी म्हणत आहे, खूप तर खूप सारे आहेत. बरोबर आहे. तर हे झालं डायमेन्शनल अनालिसिस. एखाद्या क्वांटिटीचं जर तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिस काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे आणखी एक गोष्ट. ठीक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की फोर्सचं डायमेन्शन पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा, तसं वर्क डनचं सुद्धा डायमेन्शन हे लक्षात ठेवा. का? कारण फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं व्हॉट इज द डायमेन्शन अनालिसिस ऑफ एनर्जी, तर एनर्जी म्हणजे काय घेतो आपण? वर्क डन. काय घेतो? वर्क डन. ठीक आहे. सो वर्क डनचा जो फॉर्म्युला असेल तो आपण इथे वापरू शकतो. आलं लक्षात? सो वर्क डन, फोर्स. ठीक आहे. तर हे यांचे डायमेन्शनल अनालिसिस तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे. तर हे झाले डायमेन्शनल अनालिसिस. आलं लक्षात? पुन्हा सांगतो, व्हॉट इज डायमेन्शनल अनालिसिस? दिलेली फिजिकल क्वांटिटी ही बेसिक फिजिकल क्वांटिटीच्या पॉवर्स मध्ये एक्सप्रेस करणे, याला काय म्हणणार आपण? डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. आणखी काही उदाहरण आपण घेऊया. ठीक आहे. 10वी मध्ये तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशी क्वांटिटी तुम्ही शिकलेले आहात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. सांगू शकाल फॉर्म्युला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स velocity in one medium divided by velocity in second medium. सिंपल फॉर्म्युला घेऊया. ठीक आहे. velocity in one medium divided by velocity in second medium. और velocityचं डायमेन्शन L1 M0 T minus 1. velocityचं डायमेन्शन L1 M0 T minus 1. सो पॉवर कॅन्सल होत आहे. ठीक आहे. पॉवर जर कॅन्सल झालं तर काय होईल? 0 0 0. L raised to power 0, M raised to power 0, T raised to power 0. बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला डायमेन्शन नाहीये. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी कॉल्ड ॲज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. काय म्हणू शकतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला? डायमेन्शनलेस क्वांटिटी. बरोबर आहे. ठीक. अशा आणखी क्वांटिटीज आहेत का? बिलकुल आहेत. ही झाली एक क्वांटिटी. दुसरं आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण अँगल. ठीक आहे. अँगलचा एक फॉर्म्युला आहे इन सर्कल मध्ये. काय फॉर्म्युला सांगू शकता? बरोबर आर्क अपॉन रेडियस. सो व्हॉट इज आर्क? ठीक आहे. पहा, जर सर्कल असेल, ठीक आहे ना, जर असं सर्कल असेल, ठीक आहे ना, हा एक पॉइंट आहे ए आणि हा एक पॉइंट आहे बी. दिस इज रेडियस, दिस इज अँगल आणि दिस इज आर्क. पण ही जी आर्क आहे ही सुद्धा लेंथ आहे ना. सो लेंथ, आर्क म्हणजे काय? लेंथ. रेडियस म्हणजे काय? लेंथ. So length divided by length 0. 0 means power length power 1. ठीक आहे. सॉल्व जर केलं तर 0. मास तर नाहीच आहे, टाइम सुद्धा नाही आहे. सो अँगल ही सुद्धा काय? डायमेन्शनलेस क्वांटिटी. आणखी क्वांटिटी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण त्यांना म्हणू. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशो. फॉर एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्री साइन कॉस टॅन
ठीक आहे. ट्रिग्नॉमेट्री नेहमी वापरणारे कोणकोणते आहेत? साइन, कॉस, टॅन. नंतर आहे त्यांचे चुलत भाऊ सेक, कोसेक आणि कॉट. ठीक आहे. चुलत भाऊ या नात्याने म्हटलं मी की यांनी जर ए अपॉन बी म्हटलं तर ते काय म्हणतात? बी अपॉन ए. ठीक आहे. जस्ट जोक. ठीक आहे. लक्षात घ्या. तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन समजा फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हणत आहे, ठीक आहे ना, की हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे हा थीटा आहे. ठीक आहे. मी याला म्हटलं समजा ए, याला बी, याला सी. मी जर म्हटलं साइन थीटा, व्हॉट इज साइन थीटा? Opposite side upon hypotenuse. So opposite side is B, hypotenuse is C. Opposite side is also a length. Hypotenuse is also a length. So length divided by length. Length divided by length. काय म्हणजे? 0. 0 means याला डायमेन्शन उरणार नाही. सो L0, N0, E0. लक्षात आलं की येते का तुमच्या? की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ते कोणतेही असतील, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट, त्यांना डायमेन्शन्स नाही. दीज आर डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे. आणखी चौथी क्वांटिटी आपण घेऊया. जर कोणतीही क्वांटिटीचे पॉवर्स जर असतील, ठीक आहे, कोणत्याही क्वांटिटीचे पॉवर्स जर असतील तर त्या पॉवर्स ज्या असतात त्या काय असतील? डायमेन्शनलेस. फॉर एक्झाम्पल जसं आपण असं म्हणूया, फॉर एक्झाम्पल आपण एक फॉर्म्युला घेऊ की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड रेज टू पॉवर 3 0. फॉर एक्झाम्पल असं एक फॉर्म्युला आहे. तर ह्याचे पॉवर्स असतात. ठीक आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आपण असा फॉर्म्युला बघितलेला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युले सगळे बघितलेले आहे. ठीक आहे. किंवा ऑलरेडी आपण किंवा ठीक आहे ना, या फॉर्म्युल्यामध्ये ह्या पॉवर्स आहेत त्या कधी तुम्ही असं बघितलं का? 2 किलो, 2 मीटर, 3 सेकंद, त्या पॉवर्स कधी अशा बघितल्यात का? नाही. ऑलवेज दिस पॉवर्स आर नंबर्स. आणि नंबर्स जे असतील प्युअरली नंबर्स त्यांना डायमेन्शन नसतात. बरोबर आहे. सो पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, पॉवर्स ऑफ गिव्हन क्वांटिटीज आर ऑल्सो अ डायमेन्शनलेस. ठीक आहे. पुन्हा लक्षात घ्या, ह्या ज्या क्वांटिटीज आता आपण बघत आहे ह्या कशा आहेत? डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस क्वांटिटी. पाचवी जी क्वांटिटी आहे, ठीक आहे, पाचवीची क्वांटिटी सगळ्यांना दिसत आहे. तर ठीक आहे, आपण या साईडला एक घेऊया. ठीक आहे. इथे बघूया. ठीक आहे. पाचवी जी क्वांटिटी आहे ती आहे स्ट्रेन. आता खूप सारे नवीन विद्यार्थी म्हणतील सर हे काय आहे स्ट्रेन? ठीक आहे. तर मी पुन्हा सांगतो, असे जे फॉर्म्युले असतील हळूहळू ज्यावेळेस सिलेबस पुढे जाईल त्यावेळेस काय तुमच्या हे लक्षात येईल. तर तुम्हाला इलास्टिसिटी किंवा प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ठीक आहे, किंवा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, वेगवेगळे जे चॅप्टर्सचे वेगवेगळे नोट्समध्ये नावं आहेत त्यामध्ये तुम्हाला ही क्वांटिटी सापडेल. ठीक आहे. सो याचा सिंपल फॉर्म्युला आहे चेंज इन क्वांटिटी चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. काय म्हणतो मी? चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल जर मी एखादा मेटॅलिक रॉड असेल त्याचा जर लेंथ चेंज होत असेल तर मी काय करणार आहे? चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. सो इट इज अ सेम क्वांटिटी डिवाइडेड बाय सेम क्वांटिटी. पुन्हा जर असं होत असेल तर याला काय येणार? डायमेन्शन 0 येणार. फॉर एक्झाम्पल लेंथला आपण 1 म्हणणार, पुन्हा लेंथला 1 1 कॅन्सल. सो 0 N0 E0. आलं लक्षात? सो हे खूप महत्वाचं आहे. या 5 क्वांटिटीज आहेत की ज्या डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अँगल, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, पॉवर्स ऑफ एनी क्वांटिटीज, ठीक आहे, आणि स्ट्रेन ही जी क्वांटिटी आहे तर यांना काय म्हणतो आपण? डायमेन्शनलेस क्वांटिटी. आलं तुमच्या लक्षात? आता यामध्ये मला सांगा, यांचे डायमेन्शन नाहीये म्हणून यांना युनिट सुद्धा नसणार का? सांगू शकता तुम्ही? एक गोष्ट याच्यामध्ये बघूया, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याला युनिट नाही, इट इज जस्ट नंबर. ट्रिग्नोमेट्रिक रेशो युनिट नाही. पॉवर्स तर पॉवर्स आहे, नंबर्स आहे, त्यांना युनिट नाही. आणि स्ट्रेन सुद्धा पुढे तुम्ही शिकणारच आहे, ते स्ट्रेनला सुद्धा युनिट नाही. तर अँगलला युनिट आहे का? हो आहे. आपण एक तर त्याला डिग्रीमध्ये मोजू शकतो किंवा आपण त्याला मोजू शकतो रेडियन मध्ये. रेडियन म्हणजे काय ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ठीक आहे. तर पहा, आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ठीक आहे. पहा, खूप महत्वाची ही गोष्ट आहे. यावर फॉर्म्युला, यावर क्वेश्चन सुद्धा आलेले आहे. ठीक आहे. मी इथे लिहितो पहा. मला एक सांगा, असं होऊ शकते का की डायमेन्शन पण आहे
आणि युनिट पण आहे. ही क्वांटिटी होऊ शकते का? डायमेन्शन पण आहे आणि युनिट सुद्धा आहे. हो, या क्वांटिटीज होऊ शकतात. बरोबर आहे. सेकंड बघूया आपण. डायमेन्शन नाहीये बट युनिट आहे. होऊ शकते, हो होऊ शकते. अँगल आहे आपल्याकडे की ज्याला डायमेन्शन नाहीये पण अँगलला युनिट आहे, रेडियन आहे, डिग्री आहे. सो दिस कंडिशन ऑल्सो सॅटिस्फाईड होऊ शकते. तिसरी कंडिशन असं होऊ शकते का की डायमेन्शन आहे बट युनिट नाही. असं कधीही होणार नाही. ही गोष्ट खूप महत्वाची, लक्षात घ्या. डायमेन्शन आहे आणि युनिट नाहीये असं कधीही होणार नाही. असं होऊ शकते की डायमेन्शन नाहीये, युनिट आहे, डायमेन्शन पण आहे, युनिट पण आहे. ह्या क्वांटिटीज होऊ शकतात. सो हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. तर आता आतापर्यंत आपण बघितलं की डायमेन्शन म्हणजे काय. ठीक आहे. एखादी फिजिकल क्वांटिटी की पॉवर्समध्ये, बेसिक फिजिकल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये एक्सप्रेस करणे, याला आपण काय म्हणतो? डायमेन्शनल अनालिसिस. त्यामध्ये काही क्वांटिटी जे आहेत त्यांना डायमेन्शन आहेत. ठीक आहे. महत्वाचे जे डायमेन्शन्स आहेत, फोर्स असेल, वर्क डन असेल, यांचे डायमेन्शन तुम्ही पाठ करावे म्हणजे इन द सेन्स तुम्ही लक्षात ठेवावे. ठीक आहे. आणि काही क्वांटिटीज ज्या आहेत की ज्यांना डायमेन्शन नाही आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अँगल, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, पॉवर्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, स्ट्रेन, अशा. आणि एक कंडिशन आपण हा एक फॉर्म्युला आपण लक्षात, म्हणजे ही एक कंडिशन आपण लक्षात घेतली आहे की डायमेन्शन आहे, युनिट आहे, पॉसिबल आहे. डायमेन्शन नाही आहे, युनिट आहे, पॉसिबल आहे. पण डायमेन्शन आहे, युनिट नाही आहे असं कधीही पॉसिबल होऊ शकणार नाही. आलं लक्षात? ठीक आहे. आता पुन्हा सांगतो, खूप सारे असे फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्या तुम्हाला नवीन जे विद्यार्थी आहेत, 11वीचे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना ते माहीत नसते. फॉर एक्झाम्पल अँग्युलर मोमेंटम, मुवमेंट ऑफ इनर्शिया, हे फॉर्म्युला तुमच्या सध्या लक्षात नसते. ठीक आहे. तर त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. जसे जसे सिलेबस पुढे जाईल तसं तसं तुम्हाला ते लक्षात येते. डायमेन्शन अनालिसिस काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचा फॉर्म्युला माहिती असतो. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण, ठीक आहे. आता यामध्ये एक छोटासा टॉपिक आपण राहिला होता की आपण बेसिक फिजिकल क्वांटिटीज बघितल्या, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज बघितल्या. त्यामध्ये तिसरी क्वांटिटी येते ती म्हणजे सप्लिमेंटरी क्वांटिटी. ठीक आहे. त्यामध्येच मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट इज वन रेडियन. ठीक आहे. पुन्हा. ठीक आहे. लक्षात घ्या. त्यामध्ये सुरुवातीला बघितलं फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार. एक म्हणजे बेसिक फिजिकल क्वांटिटी, एक म्हणजे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तिसऱ्या प्रकारची क्वांटिटी आहे त्याला म्हणतो आपण सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी त्याला म्हणून फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. स्पेलिंग मध्ये चूक झाली असेल तर समजून घ्या. ठीक आहे. ऑक्सफोर्ड मी शिकून आलेलो आहे. ठीक आहे. तिथे इंग्लिश मी शिकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. स्पेलिंग वगैरे मिस्टेक असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण की आपल्याला नीट जेडब्ल्यूचा पेपर द्यायचा आहे. तिथे की आपल्याला थेअरी लिहायची नाहीये. ठीक आहे. समजून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे. लगेच काही विद्यार्थी सर तुमचं स्पेलिंग चुकलं. हो ठीक आहे, तुम्ही करेक्शन करून घ्या. ओके. ठीक आहे. चला बघूया. सप्लिमेंटरी क्वांटिटी यामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्लेन अँगल, ठीक आहे, आणि दुसरा येतो सॉलिड अँगल. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. सॉलिड म्हणजे सॉलिड तसं सॉलिड नाही. ठीक आहे. सो प्लेन अँगल याचा अर्थ काय होतो? टू डायमेन्शनल अँगल जे आहे, ठीक आहे, सिंपल टू डायमेन्शनल अँगल. आपल्या कंपासमध्ये जी डी असते, ठीक आहे ना, दोन सेगमेंट पासून जो अँगल बनलेला असतो त्याला दोन डायमेन्शन्स आहेत. ठीक आहे ना, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असे दोनच डायमेन्शन आहेत. अशा अँगलला म्हणतात प्लेन अँगल. बरोबर आहे. हा प्लेन अँगल आपण एक तर डिग्रीमध्ये मोजतो, दुसऱ्या याच्यामध्ये मोजतो रेडियन. एक आपण मोजणार डिग्री आणि एक आहे रेडियन. बरोबर आहे. थीटा काय दाखवतो? थीटा. बरोबर आहे. टू डायमेन्शन. सॉलिड अँगल, ठीक आहे. आईस्क्रीम तुम्ही खाल्लेलेच असणार. बरोबर आहे. आईस्क्रीम कोन माहिती आहे. तो आईस्क्रीम कोनचा जो आतला अँगल असेल त्याला म्हणतात सॉलिड अँगल. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, जर मी एक प्रोजेक्टर लावलेला आहे, ठीक आहे, एक प्रोजेक्टर, आणि ते प्रोजेक्टर प्रोजेक्शन करत आहे. आलं लक्षात? ते जे प्रोजेक्शन असेल ते प्रोजेक्शन जर आपल्याला अँगलमध्ये मोजायचं असेल ते येणार सॉलिड अँगल. किंवा सिंपल तुम्हाला सांगतो, पहा, जर समजा एक मातीचा गोळा आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही जो आईस्क्रीम कोन आहे तो जर यामध्ये फिक्स केला, ठीक आहे, तो जर असं यामध्ये फिक्स केला तर असं काहीतरी थ्री डायमेन्शनल त्यामध्ये आकृती तयार होईल. बरोबर आहे.
ही जी 3 डायमेन्शनल आहे, हा जो अँगल असेल याला म्हणतो आपण सॉलिड अँगल. ठीक आहे. प्लेन अँगल मोजण्यासाठी डिग्री आणि रेडियन, तर सॉलिड अँगल मोजण्यासाठी रेडियन ही युनिट आपण वापरतो. आलं लक्षात? काय वापरतो? रेडियन. आलं लक्षात? या दोन क्वांटिटीला सप्लिमेंटरी क्वांटिटी असं म्हणतात. आता इथे आपण सॉलिड अँगल जो आहे, ठीक आहे, तो पुढे आपल्याला कमी पडणार आहे. सध्या तरी त्याचं काम नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घ्या, सॉलिड अँगल म्हणजे 3 डायमेन्शनल अँगल. कोणता अँगल? 3 डायमेन्शनल. प्लेन अँगल म्हणजे 2 डायमेन्शनल. ठीक आहे. आता यामध्ये आपण बघूया, ठीक आहे, की व्हॉट इज मीन बाय रेडियन. ठीक आहे. इन द सर्कल ज्यावेळेस, ठीक आहे, इन द सर्कल ज्यावेळेस ही रेडियस, ठीक आहे ना, फॉर एक्झाम्पल आपण सध्यासाठी आपण कन्सिडर करूया, या रेडियसची लांबी आहे 10 सेंटीमीटर. मी काय घेतलं, एक 10 सेंटीमीटरचा असा दोरा घेतला आणि या सर्कम्फरन्सवर असा ठेवला, तो इथपर्यंत आला. बरोबर आहे. म्हणजे हे जर 10 सेंटीमीटर असेल ओ ए, तर ए बी सुद्धा किती झाले आता? 10 सेंटीमीटर. असं ज्या वेळेस असेल आणि हा जो अँगल तयार होईल याला म्हणणार आपण 1 रेडियन अँगल. म्हणणार 1 रेडियन अँगल. जिथे रेडियसची लेंथ आणि आर्क लेंथ सेम झाली असेल, अशा कंडिशन मध्ये त्या आर्कने सेंटरवर जो अँगल तयार केलेला आहे त्याला म्हणतो आपण 1 रेडियन अँगल. बरोबर. मग 1 रेडियन अँगल, ठीक आहे, इथे 2 रेडियन अँगल, 3 रेडियन अँगल, आणि 3 रेडियन मध्ये हा जो ऍड केला जातो तर याला म्हणतो आपण पाय रेडियन अँगल. ठीक आहे. मग आपण यामध्ये भाग पाडलेले आहेत की पाय बाय 2 रेडियन, 3 पाय बाय 2 रेडियन, अशा आपण यामध्ये आपण मोजतो. तर एक जर आपण प्लेन डिग्री मध्ये मोजला, ठीक आहे ना, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, किंवा आपण रेडियन मध्ये मोजणार 0 रेडियन, पाय बाय 2 रेडियन, पाय रेडियन आणि 3 पाय बाय 2 रेडियन. ठीक आहे. तर अशा प्रकारे सप्लिमेंटरी क्वांटिटी मध्ये 2 आपण बघितले. तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज प्लेन अँगल, प्लेन अँगल मध्ये व्हॉट इज बाय रेडियन अँगल. आलं लक्षात? आता यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो मी, व्हॉट इज बाय रेडियन. रेडियन जर तुम्हाला काढायचं असेल तर तो कसा काढायचा? सिंपल फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन 180 इंटू अँगल. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. हा नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्हाला अँगल दिला असेल आणि तुम्हाला रेडियन काढायचं असेल तुम्ही काढू शकता, किंवा यालाच चेंज केला तुम्ही. जर समजा तुम्हाला रेडियन दिलाय आणि अँगल काढायचं असेल तर काय येईल? अँगल इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे, रिव्हर्स होईल. रेडियन इंटू 180 डिवाइडेड बाय 5. तर हे 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण हे शिकलेलो आहे की व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, त्याचे 2 प्रकार, बेसिक आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शन अनालिसिस, डायमेन्शन अनालिसिस मध्ये जे आहेत डायमेन्शन लेस क्वांटिटीज, डायमेन्शन असणाऱ्या क्वांटिटीज, 3 कंडिशन आपण बघितल्या. ठीक आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी क्वांटिटी आपण बघितल्या. ठीक आहे. तर चला, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित करा आणि पुढे आपला नीट GWचा अभ्यासक्रम सुरू करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.